नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो भूगोल विषयासाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अद्ययावत आराखडा मार्गदर्शन व स्पष्टीकरणासह आज तुमच्या समोर मित्रांनो भूगोल विषयामध्ये जी काही कृतीपत्रिका असते त्यामध्ये हा पहिला प्रश्न जो काही असतो अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। मित्रांनो यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो हा प्रश्न 4 गुणांसाठी असतो। यामध्ये या प्रश्नपत्रात एकूण 4 उपप्रश्न दिले जातील। प्रत्येक विधानासाठी दिलेल्या 4 पर्यायातून योग्य पर्याय निवडून पूर्ण वाक्य परत लिहावे व निवडलेला पर्याय अधोरेखित करावा। या प्रश्नामध्ये अचूक गट ओळखा, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा इत्यादी प्रश्न प्रकार देखील विचारले जाऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न असणारे योग्य जोड्यात जुळवा। हा प्रश्न देखील 4 गुणांसाठी असणार आहे। यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो या प्रश्न प्रकारात अ स्तंभात 4 बाबी दिल्या जातील तर ब स्तंभात 6 पर्याय दिल्या जातील। उत्तर लिहिताना अ स्तंभातील बाबींसमोर ब स्तंभातील योग्य पर्याय लिहावा। या प्रश्नामध्ये चुकीची जोडी ओळखा, साखळी पूर्ण करा, विधानांचा योग्य क्रम लावा, वेगळा घटक ओळखा हे प्रश्न प्रकार देखील विचारले जाऊ शकतात। त्यानंतर पुढचा प्रश्न असतो मित्रांनो तिसरा, पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 4 प्रश्न लिहायचे असतात। यासाठी देखील 4 गुण आपल्याला असतात। यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो या प्रश्न प्रकारात एकूण 5 उपप्रश्न दिले जातील। त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवावे। नंतर प्रश्नाचे उत्तर एका संपूर्ण वाक्यात लिहावे। या प्रश्नामध्ये विधानावरून प्रकार ओळखा, 5 पैकी 4 नावे द्या, 5 पैकी 4 फरक स्पष्ट करा, 3 पैकी 2 चूक की बरोबर सांगा, 5 पैकी 4 टिपा लिहा, 3 पैकी 2 इत्यादी प्रश्न प्रकार देखील विचारले जाऊ शकतात। तसेच मित्रांनो भूगोल विषयात जो की पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 4 यामध्ये अ आणि आ असे प्रकार असतात। तर अ मध्ये प्रश्न क्रमांक 4 अ नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा असा प्रश्न असतो मित्रांनो। यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 माहिती त्या ठिकाणी भरायची आहे। यासाठी तुम्हाला 4 गुण असतात। लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्नासाठी पुरवलेल्या नकाशाच्या आराखड्यात भरण्यासाठी 6 बाबी दिल्या जातील। त्यापैकी कोणत्याही 4 बाबींची नावे सूचीसहित भरणे अपेक्षित आहे। म्हणजे मित्रांनो तुम्हाला त्या नावाचे नकाशा तर तुम्हाला दाखवायचेच आहे पण सूची देखील तुम्हाला त्या बाबी दाखवाव्या लागतील। त्यानंतर पुढचा प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आ नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। मित्रांनो यामध्ये कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवणे अपेक्षित असतात आणि यासाठी देखील तुम्हाला गुण असतात 4 की नकाशाचे वाचन करायचं आणि त्या खाली काही प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्न प्रकारात नकाशावर आधारित कोणतेही 5 प्रश्न दिले जातील। त्यापैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे। पुढचा प्रश्न असतो मित्रांनो पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा। मित्रांनो कोणतेही 2 कारणे तुम्हाला या ठिकाणी लिहायची असतात। यासाठी मार्क तुम्हाला असणार मित्रांनो 6 गुण म्हणजे एका प्रश्नासाठी 3 गुण असणार। लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्न प्रकारात एकूण 4 विधाने दिली जातील। 4 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहिणे अपेक्षित आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न असतो मित्रांनो 6वा अ पुढील सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख तयार करा व त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला 6 गुणांसाठी असतो। त्यानंतर यामध्ये किंवा प्रश्न असतो आ पुढील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। म्हणजे आलेख असतो आणि त्या खाली काही प्रश्न असतात त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची असतात मित्रांनो। हा किंवा मधला प्रश्न देखील तुम्हाला 6 मार्कांसाठी असतो। मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या प्रश्न प्रकारात अंतर्गत पर्याय दिले जातील। अ किंवा आ यापैकी कोणताही एक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। प्रश्न 6वा अ या प्रश्नामध्ये आलेख काढून त्यावरील 3 प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे।
किंवा प्रश्न क्रमांक 6A या प्रकारामध्ये आलेखाचे आकृतीचे वाचन करून आलेखाचे किंवा आकृतीचे वाचन करावे लागतात आणि ते करून प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पुढचा म्हणजे शेवटचा प्रश्न क्रमांक 7 असतो, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. मित्रांनो सविस्तर उत्तर लिहायची. या तुम्हाला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्याला गुण मिळतात मित्रांनो तुम्हाला 8, म्हणजे एका प्रश्नासाठी 4 गुण. यामध्ये लक्षात ठेवायचे मित्रांनो तुम्हाला या प्रश्न प्रकारात एकूण 3 उपप्रश्न दिले जातील, त्यापैकी 2 उपप्रश्नांची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे. तसेच या प्रश्नामध्ये स्पष्ट करा हा प्रश्न सुद्धा विचारला जाईल. मित्रांनो अशाच प्रकारे भूगोल विषयाची बोर्डाची जी कृतीपत्रिका असणार आहे तुम्हाला 40 गुणांसाठी, तुम्हाला ह्या कृतीपत्रिकेचा अभ्यासासाठी नक्की फायदा होईल मित्रांनो. जय हिंद, जय किसान, धन्यवाद.